हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा डिसीज अभ्यासणार आहोत, एड्स. हा अतिशय घातक प्रकारचा आजार मानला जातो, कारण अजूनही मेडिकल सायन्सला याच्यावरती कुठलाही ठोस असं औषध किंवा व्हॅक्सिन हे शोधून काढता आलेलं नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला ह्या आजाराबद्दल माहिती असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या सिलेबसमध्ये या आजाराचा समावेश हा केलेला आहे. एड्स मीन्स ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स हे ॲब्रिव्हिएशन आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम. आपल्याला माहीत असला पाहिजे ऑब्जेक्टिव्हसाठी. आपल्याला लक्षात आला असेल, हा ए इज फॉर ॲक्वायर्ड, आय इज फॉर इम्यून, डी इज फॉर डेफिशियन्सी अँड दिस एस इज फॉर सिंड्रोम. तर हे असं एवढं लांबलचक जे नाव आहे हे असं का दिलेलं आहे, आपण त्याचा मिनिंग समजून घेऊया. Deficiency of acquired immunity is one of the most important symptom of this disease, that is AIDS. ह्या आजारामध्ये ॲक्वायर्ड इम्युनिटी ही लॉस्ट होते किंवा त्याची डेफिशियन्सी त्या पेशंटमध्ये निर्माण होते. आपल्याला माहिती आहे इम्युनिटीचे दोन टाईप्स आहेत, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेट इम्युनिटी is from the birth and it is the natural immunity, but this acquired immunity, it is obtained by the person after the birth during his life. त्या व्यक्तीने जन्माच्या नंतर ही इम्युनिटी मिळवलेली असते, याला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. आणि एड्समध्ये ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीचा ऱ्हास होतो किंवा त्याची डेफिशियन्सी निर्माण होते, म्हणून इथे आपल्याला शब्द दिसतोय ॲक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी. हा जो शेवटचा शब्द आहे सिंड्रोम. सिंड्रोम मीन्स ग्रुप ऑफ सिम्पटम्स. ॲक्वायर्ड इम्युनिटी लॉस्ट झाल्यामुळे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याला अनेक डिसीज होतात आणि ह्या अनेक डिसीजच्या अनेक सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि अनेक सिम्पटम्सचा समूह त्याला आपण सिंड्रोम असं म्हणत असतो. द फर्स्ट केस ऑफ एड्स रिपोर्टेड इन 1981. 1981ला पहिली केस एड्सची रिपोर्ट झाली जगामध्ये आणि त्याच्यानंतर मात्र ह्या आजाराचा प्रसार झपाट्याने होत गेला. दरवर्षी 2 ते 3 मिलियन लोक या आजाराने मरतात आणि जवळपास तितकेच नवीन बाधित देखील होत आहेत. आणि जे लोक आज HIV एड्ससह जिवंत आहेत त्यांची संख्याही साधारणतः 30 ते 40 मिलियन्सच्या दरम्यान आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रचंड प्रमाणात या आजाराचे पेशंट्स हे जगभरात आपल्याला आढळतात. पॉझिटिव्ह पॅथोजेन. एड्स हा आजार कोणत्या रोगजंतूमुळे होतो? नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह पॅथोजेन प्रत्येक डिसीजमध्ये पॅथोजेनचं नाव हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं MCQसाठी. द पॉझिटिव्ह पॅथोजेन फॉर एड्स इज HIV. All of you know about this virus. HIV is also the abbreviation. Its long form is human immunodeficiency virus. It is retrovirus. हा retrovirus या प्रकारचा व्हायरस आहे. Means in this virus RNA is the genetic material. याच्यामध्ये RNA
हे जेनेटिक मटेरियल असतं. जनरली सर्वच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. मात्र त्याला अपवाद काही व्हायरसचा असतो की ज्यांच्यामध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असतं. आणि केवळ RNA हे जेनेटिक मटेरियल आहे असं नाही, तर व्हेन this virus enters into the host cell, then this RNA is converted into DNA. होस्ट सेलमध्ये RNAचं रूपांतर DNA मध्ये केलं जातं. हे ह्या रिट्रो व्हायरसचं एक प्रमुख असं लक्षण आहे. HIV व्हायरस हा अशा प्रकारचा आपल्याला दिसतो. You observe this diagram carefully. Nobody will ask it in your exams, but to understand the next point, we must know the structure of HIV. This outermost covering, त्याच्यावरती मी कर्सर फिरवतो आहे. This outermost covering of the virus, it is called envelope, and this envelope contains glycoprotein knobs. हे ग्लायकोप्रोटीन नॉब्स आहेत. ग्लायकोप्रोटीन नॉब्स मध्ये पुन्हा 2 युनिट आहेत. हा जो बाहेरचा आहे याला नाव दिलंय GP120. GP मीन्स ग्लायकोप्रोटीन, आणि आतल्या बाजूला जो पार्ट आहे ग्लायकोप्रोटीनचा हा आहे ग्लायकोप्रोटीन 41. तर हे आहेत ग्लायकोप्रोटीनचे नॉब्स. त्याच्या खाली हे आहे मॅट्रिक्स मेम्ब्रेन, जे ग्रीन कलरने दाखवलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ प्रोटीन P17. बघा हे सर्व प्रोटीन्स आहेत. इथे सगळीकडे जो P शब्द आलेला आहे, P फॉर प्रोटीन, याच्या आतमध्ये अजून एक कवरिंग आहे, याला म्हणतात कॅप्सिड, जे आपण इथे येलो कलरने दाखवलेलं आहे. अँड इट इज मेड अप ऑफ प्रोटीन P24. आणि ह्या कॅप्सिडच्या आतमध्ये हे ब्ल्यू कलरचे आहेत, हे आहेत सिंगल स्ट्रँडेड RNA. RNAचे 2 मॉलिक्युल्स आहेत, मीन्स इट इज अ डायमर. And both these strands, they are identical. They are not complementary to each other. आपल्याला कॉम्प्लिमेंटरीचा मिनिंग माहिती आहे. DNA चे 2 स्ट्रँड हे कॉम्प्लिमेंटरी असतात, मात्र हे दोन्ही स्ट्रँड RNAचे कॉम्प्लिमेंटरी नाहीत, तर आयडेंटिकल आहेत. त्याचप्रमाणे 3 अजून एन्झाईम्स आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. हे आहे इंटिग्रेज एन्झाईम P32. हे आहे P10 मीन्स प्रोटीएज एन्झाईम. आणि तिसरं एन्झाईम आहे हे आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज P64. दिस इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हा शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे. 3 एन्झाईम्स या ठिकाणी आहेत. त्यांना लक्षात ठेवताना सोपी ट्रिक आपल्याकडे आहे. RIP आपण शब्द ऐकलेला आहे, रेस्ट इन पीस. RIP, R फॉर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, I फॉर इंटिग्रेज अँड P फॉर प्रोटीएज. तर ह्या व्हायरसच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला ह्या व्हायरसची लाईफ सायकल समजण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे आपण हे स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. बघा बाहेर एनव्हलपमध्ये ग्लायकोप्रोटीन नॉब्स. ग्लायकोप्रोटीन 2 प्रकारचे आहेत, GP120 आणि GP41. त्याच्या खाली मॅट्रिक्स इज मेड अप ऑफ P17. त्याच्या आतमध्ये कॅप्सिड इज मेड अप ऑफ प्रोटीन P24. आणि कॅप्सिडच्या आतमध्ये
2 single stranded RNA molecules, that is dimers, and 3 types of enzymes, RIP, reverse transcriptase, integrase, and protease. Mode of transmission. How this virus is transmitted from one person to the another person. या आजाराचा प्रसार कशा पद्धतीने होतो हे समजण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं सेंटेन्स माहीत असलं पाहिजे, ते म्हणजे HIV is found in blood, reproductive fluids, milk, tears, saliva, and cerebrospinal fluid present in the central nervous system, brain and spinal cord. The first important mode of transmission of HIV is sexual contact. जगभरात जितकेही HIV पॉझिटिव्ह लोक आहेत त्याच्यात सर्वात जास्त लोकांना जे ट्रान्समिशन झालं आहे ते ह्या मार्गाने झालेलं आहे. People having multiple sexual partners are at high risk. ज्या लोकांना अनेक सेक्शुअल पार्टनर्स असतील यांना ह्या HIVचं इन्फेक्शन होण्याची रिस्क ही अधिक असते निश्चितपणे. सेकंड मोड इज ब्लड ट्रान्सफ्युजन. People suffering from diseases like thalassemia need repeated blood transfusions. Hence, they are also at high risk. काही लोकांना ज्यांना थॅलेसेमिया सारखे आजार आहेत यांना वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजन रक्त द्यावं लागतं आणि परिणामी हे लोकसुद्धा हाय रिस्क मानले जातात. Sharing of needles. It is also the important mode of transmission. सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या खालोखाल हा दुसरा महत्त्वाचा मोड आहे ट्रान्समिशनचा. There are more chances of infection in the people who take intravenous drugs. Some people they take the drugs intravenously, that is through the injections. काही लोक हेरोईन सारखे जे ड्रग्ज आहेत ते इंजेक्शनच्या सहाय्याने घेतात आणि परिणामी ह्या निडल आणि सिरिंज यांच्या शेअरिंगमुळे या आजाराचा प्रसार या जे ड्रग ॲडिक्ट पर्सन्स आहेत यांच्यामध्ये आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. Other activities like tattooing, nose and ear piercing, acupuncture, etc. also play little role in the transmission. निडलचा वापर हा इतरही काही ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ टॅटूइंगसाठी आपण टॅटू बघितले असतील. काही आपण टर्स बघतात, काही प्लेयर्स बघतात यांच्या शरीरावरती, हातावरती, पाठीवरती हे टॅटूइंग केलेलं असतं. याच्यामध्ये निडल्स वापरले जातात. नोज अँड इयर पिअर्सिंग, नाक, कान टोचणे याच्यातही निडल्सचं शेअरिंग हे होतं. ॲक्युपंक्चर ही एक प्रकारची उपचार पद्धती आहे, थेरपी आहे. याच्यामध्ये विशिष्ट ठिकाणी निडल्स, सुया ह्या टोचल्या जातात. तर ह्या मार्गांनी सुद्धा HIVचा प्रसार हा अल्प प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करताना आपण योग्य ती सावधानता बाळगणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट मोड इज फ्रॉम मदर टू चाइल्ड. अर्थात तर मदर HIV पॉझिटिव्ह असेल तरच ह्या मार्गाने आजाराचा प्रसार होणार आहे.
HIV may be transmitted from lactating mother to her baby through the milk. जर मदर HIV पॉझिटिव्ह असेल आणि तिला होणारं जे बाळ असेल त्या बाळाला तिच्या मिल्कमधून त्या आजाराचा प्रसार हा होऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्रॉम HIV पॉझिटिव्ह मदर टू हर फिटस थ्रू ट्रान्सप्लॅसेंटल ब्लड सर्क्युलेशन. तर प्रेग्नंट मदर ही HIV पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहिती आहे की प्रेग्नंट मदर च्या युटेरसमध्ये जो फिटस वाढणार आहे त्या फिटसला मदरच्या ब्लड सर्क्युलेशनमधून ब्लड हे सप्लाय केलं जाणार प्लॅसेंटाच्या थ्रू. आणि जर मदरच्या ब्लडमध्येच पॅथोजेन्स असतील HIV सारखे तर हे पॅथोजेन्ससुद्धा त्या फिटसच्या बॉडीमध्ये जातील. म्हणजेच जन्माला येणारं हे मूल हे जन्माच्या आधीच HIV पॉझिटिव्ह झालेलं असेल. मात्र हे फक्त केव्हा पॉसिबल आहे जर मदर HIV पॉझिटिव्ह असेल तर. HIV not spread by. It is also the important topic because in many cases HIV positive persons isolated from family or society. It's not fair in the point of humanity. बऱ्याच ठिकाणी त्याला असं आढळतं की एखादा HIV पॉझिटिव्ह पर्सन असेल तर त्याला आयसोलेट केलं जातं, त्याला बहिष्कृत केलं जातं कुटुंबातून किंवा समाजातून. आणि मानवतेच्या दृष्टीनं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून HIVचा प्रसार कशा पद्धतीने होत नाही हे सुद्धा लोकांना सांगण्याची गरज आहे. आणि म्हणूनच स्पेशली आपण हा टॉपिक या ठिकाणी अभ्यासत आहोत. इट इज इम्पॉर्टंट टू अवेअर द पीपल अबाउट व्हेरियस फॅक्ट्स लाईक HIV इज नॉट ट्रान्समिटेड बाय. HIVचा प्रसार कोणत्या मार्गांनी होत नाही. कॅज्युअल कॉन्टॅक्ट लाईक शेक हँड ऑर हगिंग. म्हणजे HIV पॉझिटिव्ह व्यक्तीशी आपण शेक हँड केलं, हस्तांदोलन केलं. हगिंग म्हणजे त्याचं गळाभेट आपण घेतली तरी आपल्याला या आजाराची लागण होणार नाही. तसंच मॉस्किटो बाईट्स मार्फत सुद्धा या आजाराचा प्रसार हा होत नसतो. पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत आपण एखाद्या खेळामध्ये सहभागी झालो तरी सुद्धा त्याला आजाराचा प्रसार होण्याची कुठलीही शक्यता नाही. अँड फायनली टचिंग आयटम्स प्रिव्हियसली टच्ड बाय HIV पॉझिटिव्ह पर्सन. HIV पॉझिटिव्ह पर्सनने ज्या वस्तूंना स्पर्श केला आहे इट मे बी युटेन्सिल्स or chairs, seats, or some stationary materials like pens, books, etc. तर अशा प्रकारच्या वस्तू ज्या HIV पॉझिटिव्ह पर्सनने हाताळल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्यांना स्पर्श करत असलो तरी आपल्याला आजार हा कदापि होणार नाही. हे जनतेला समजावून सांगण्याची गरज आहे की जेणेकरून HIV पॉझिटिव्ह पर्सन इट मे बी HIV पॉझिटिव्ह बट it is finally the human being and it has the same right that the normal persons have. Symptoms. या आजाराचे सिम्पटम्स काय आहेत? Symptoms may appear after few months to many years after the infection. इन्फेक्शन झाल्यानंतर HIV आपल्या शरीरात आल्यानंतर या आजाराचे लक्षणं दिसण्यासाठी काही महिने ते काही वर्ष साधारणतः 5 ते 10 वर्ष लागू शकतात. HIV infects macrophage and helper
टी लिम्फोसाइट्स. HIV प्रामुख्याने कोणाला इन्फेक्ट करतो तर मॅक्रोफाज आणि हेल्पर टी सेल्सला. ह्या दोन्ही CD4 या प्रकारच्या सेल्स आहेत, मॅक्रोफाज आणि टी लिम्फोसाइट्स. CD4 सेल्स अजूनही काही प्रकारचे असतात, जसं की डेंड्रायटिक सेल्स असतील, कपर सेल असतील किंवा लँगरहॅन्स सेल्स बिलो द स्किन. मात्र महत्त्वाचे हे दोन आहेत, हेल्पर टी सेल्स अँड मॅक्रोफाज. In the host cells, viral RNA is converted into DNA. बघा, हा HIV रिट्रोव्हायरस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. मात्र होस्ट सेलमध्ये ह्या व्हायरसचा प्रवेश झाल्यानंतर ह्या व्हायरल RNAचं कन्व्हर्शन हे DNA मध्ये होत असतं. This process takes place with the help of enzyme reverse transcriptase. बघा, आपण 3 एन्झाईमचे नाव बघितले तर RIP, त्याच्यातलं हे एक आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आता याला हे असं नाव का दिलेलं आहे बघा, आपल्याला सेंट्रल डॉग्मा माहिती आहे, DNA पासून RNA तयार होणार म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, आणि RNA पासून प्रोटीन्स तयार होणार म्हणजे ट्रान्सलेशन. मात्र ह्या ठिकाणी काय होतंय, RNA पासून DNA तयार होत आहे. जर DNA पासून RNA तयार होत असेल तर आपण त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. मात्र इथे काय होतंय, RNA पासून DNA म्हणजे उलट प्रोसेस होते. उलट म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन या ठिकाणी होत आहे. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करणारे एन्झाईम म्हणून या एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. व्हायरसलाही आपण म्हणूनच रिट्रो असं नाव देतो. रिट्रो म्हणजे ऑपोजिट और रिव्हर्स. नाउ दिस व्हायरल DNA इट इंटिग्रेट्स विथ द होस्ट DNA. व्हायरल DNA हे होस्ट DNA शी इंटिग्रेट होतं, आणि याच्यासाठी दुसरं जे एन्झाईम आरच्या नंतर आय आहे बघा, आय म्हणजे इंटिग्रेज. या इंटिग्रेज एन्झाईमच्या क्रियेमुळे हे व्हायरल DNA होस्ट DNA ला, म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत मॅक्रोफाज आणि टी सेल्स, यांच्यामध्ये जे DNA आहे त्या DNA शी जोडलं जातं, इंटिग्रेट होतं. So infected cells produce many copies of viruses. हेच आपण थोडंसं डायग्रॅमच्या मदतीने बघू, लक्ष द्यायचं नीट. बघा, हा व्हायरस HIV इट बाइंड्स विथ द होस्ट सेल. ही होस्ट सेल आहे. इट मे बी मॅक्रोफाज और हेल्पर टी सेल. हा व्हायरस ह्या सेलला अटॅच होणार, बाइंड होणार, आणि बाइंड होण्यासाठी ह्या सेलच्या आउटर सरफेसवरती दोन प्रकारचे आपल्याला रिसेप्टर्स दिसत आहेत. इथे नाव दिले बघा. आता हे जे ग्रीन कलरने आपण दाखवलं हे CD4 रिसेप्टर, आणि हे जे पिंक कलरने आपण दाखवलंय हे आहे CCR5 हेमोकायनिन रिसेप्टर. हे मॅक्रोफाजमध्ये असतं, आणि CXCR4 हे टी सेल्समध्ये असतं. या दोघांपैकी एक काहीतरी या ठिकाणी असणार, ते आपण पिंक कलरने दाखवलंय. हा जो CD4 रिसेप्टर आहे याला हा ग्लायकोप्रोटीन नाव अटॅच होतो. बघा या ठिकाणी हा ग्रीन कलरने, जिथे माझा पॉइंटर आहे, हा आहे रिसेप्टर आपल्या CD4 सेलवरचा. हे व्हायरसचं एन्व्हलप, हे ग्लायकोप्रोटीन, हा त्याचा स्टॉक,
आणि हा त्याचा नॉब वरचा. तर हा ग्लायकोप्रोटीन नॉब ह्या CD4 ला अटॅच होतो आणि त्याच्यानंतर तो खालचा भाग आहे, त्या नॉबच्या खालचा भाग, इट attaches with this CCR5 which is in pink color. आणि मग हे जे व्हायरल मेम्ब्रेन आहे हे या सेल मेम्ब्रेनशी, जे व्हायरल एन्व्हलप आहे या सेल मेम्ब्रेनशी जोडलं जातं आणि त्याच्यानंतर व्हायरसच्या आतमध्ये जे कंटेंट आहेत हे एन्झाईम्स असतील, RIP 3 एन्झाईम्स, हे सिंगल स्ट्रँडेड RNA आहे, 2 मॉलिक्युल्स, हे सगळं या सेलमध्ये आलं. सेलमध्ये RNA आल्याच्या नंतर त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं, म्हणजे व्हायरल RNA कन्व्हर्टेड इनटू DNA. नाव आता इथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन झालं, इथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम वापरलं जातं. हे एन्झाईम व्हायरसने आपल्या सोबतच आणलेलं आहे, कारण आपल्या सेलमध्ये, आपल्या शरीरात कुठेही रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम तयार होत नाही, हे त्या व्हायरसला माहिती आहे, म्हणून त्याने आपल्यासोबत ते सगळं घेऊन आलेलं आहे, तो सामान. आणि परिणामी ह्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईमच्या मदतीने ह्या RNAचं रूपांतर DNA मध्ये झालं. नाव नेक्स्ट स्टेप, न्यूक्लियर इम्पोर्ट मीन्स दिस DNA is imported inside the nucleus of the cell. हे DNA आता न्यूक्लियसमध्ये आलं. न्यूक्लियसमध्ये आता इथे बघा पुढची स्टेप आहे इंटिग्रेशन. दिस DNA, व्हायरल DNA इंटिग्रेट्स विथ होस्ट DNA. हे आपल्या DNA बरोबर इंटिग्रेट होतं. मग नेहमीप्रमाणे आता हे DNA तयार झालं, मात्र हे DNA कसं आहे, व्हायरल DNA प्लस होस्ट DNA. याचं नेहमीच्या पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन होणार, जे DNA पासून RNA तयार होणार. नंतर हे जे RNA आहे मग इट कम्स आउट थ्रू द न्यूक्लियर मेम्ब्रेन, messenger RNA, and in cytoplasm the translation occurs. हे मेसेंजर RNA याचं 2 प्रकारे पुढे त्याचं 2 पद्धतीने डिवाइड होतोय. काही मेसेंजर RNA हे RNA जिनोम म्हणून काम करतं आणि काही मेसेंजर RNA पासून प्रोटीन्स तयार होतात, व्हायरल प्रोटीन्स. these are the viral proteins. व्हायरल प्रोटीन्स कोणते आहेत हे आपण HIV डायग्राम मध्ये पाहिलं. ते GP41 असेल, GP120 असेल, P24, P17 वगैरे, हे सगळे प्रोटीन्स आहेत, ते सगळे इथे तयार केले जाणार. आणि मग शेवटची स्टेप आहे त्यांची असेंब्ली, म्हणजे दे आर असेंबल्ड टुगेदर. हे सगळे पुन्हा एकत्र आलेत आणि त्याच्यानंतर मग नवीन व्हायरस तयार झाला. हा व्हायरस सेलमधून रिलीज होणार. इथे आपण एकच व्हायरस दाखवलेला आहे. ऍक्च्युली हे कमी व्हायरस एंट्री करणार आहेत. समजा एका व्हायरसने एंट्री केली, मात्र बाहेर पडताना अनेक व्हायरस, थाउजंड्स ऑफ व्हायरस ते रिलीज ॲट वन टाइम. आणि इतक्या प्रचंड वेगाने या व्हायरसची संख्या ही वाढणार आहे, कारण त्याने आपल्या DNA बरोबरच इंटिग्रेशन करून टाकलेलं आहे. DNA जेव्हा रेप्लिकेट होईल तेव्हा हा व्हायरस सुद्धा रेप्लिकेट होत जाणार. HIV also attacks helper T cells. मॅक्रोफॅजलाही तो अटॅक करतो आणि हेल्पर T सेल्सला अटॅक करतो. त्याच्यामुळे हेल्पर सेलची संख्या
ही कमी होत जाते. इट प्रोड्युसेस सिम्पटम्स लाईक फुट्स ऑफ फीवर, वारंवार ताप येणे, डायरिया and weight loss. Person becomes susceptible to various pathogens like bacteria. अशी व्यक्ती अनेक पॅथोजेन्सला ससेप्टिबल म्हणजे कोणताही पॅथोजेन लगेच त्या व्यक्तीला इन्फेक्ट करेल, तो आजार त्याच्यामध्ये निर्माण करेल. त्याच्यात कॉमनली जे पॅथोजेन्स आहेत ते बॅक्टेरिया, त्यातल्या त्यात हे मायकोबॅक्टेरियम हे अधिक संख्येने इन्फेक्ट करतात. व्हायरसेस, fungi and parasites, especially the toxoplasma. टॉक्सोप्लाझ्मा काय असतो तर इट इज द प्रोटोझोन and especially it is found in the pet animals like cats. कॅट सारखे, मांजरीसारखे जे काही पाळीव प्राणी आहेत, विशेषतः युरोप आणि अमेरिका खंडांमध्ये पेट्स म्हणून कॅट्स ह्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. आणि ह्या कॅट्स मध्ये जे पॅरासाइट्स आहेत टॉक्सोप्लाझ्मा, ते इझिली इन्फेक्ट करू शकतात HIV पॉझिटिव्ह पर्सन्सला. and thus the person becomes immunodeficient. हेल्पर टी सेल्सची संख्या कमी झाल्यामुळे ही व्यक्ती कशी बनली? इम्युनो डेफिशियंट, म्हणजेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झालेली आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर नीट इज डायग्नोस्टिक टेस्ट फॉर एड्स. टेस्टचं नाव आहे एलायझा. ह्या टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला एड्स हा आजार आहे की नाही ते आपल्याला समजू शकतं. टेस्टचं नाव एलायझा, त्याचा लॉंग फॉर्म आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. E फॉर एन्झाईम, L फॉर लिंक्ड, I फॉर इम्युनो, S फॉर सॉर्बंट अँड A फॉर assay. हे टेस्टचं नाव नीट लक्षात ठेवा, त्याचा लॉंग फॉर्मही नीट लक्षात ठेवा एक्झामसाठी. ट्रीटमेंट. देअर इज नो ट्रीटमेंट अगेन्स्ट एड्स. एड्सच्या विरोधात कुठलाही उपचार पद्धती आपल्याला शोधून काढता आलेली नाही. बट सम अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्स लाईक रेमडेसिवीर, ऑसेटॅमिविर, झिडोडिन एक्सेट्रा आर इफेक्टिव्ह. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही अनेक औषधं आहेत की जे इन्फेक्शनच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये इफेक्टिव्ह ठरू शकतात. जसं की ग्लायकोप्रोटीन नॉब हे CD4 रिसेप्टरला अटॅच करतात. त्या ठिकाणी आपल्याला तो CD4 जो रिसेप्टर आहे तो ब्लॉक करता येईल औषध वापरून, म्हणजे तिथे HIV अटॅच होणार नाही. किंवा HIV पोस्ट सेलमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या HIVची लाईफ सायकल स्टॉप करतील असे अनेक ड्रग्ज आहेत, औषधं आहेत. मात्र ही एड्सवरती असलेली म्हणजे आजार मुक्त करणारी अशा प्रकारची उपचार पद्धती नाही. These drugs can only prolong the death of the patient. त्या व्यक्तीचा मृत्यू फक्त आपण लांबवू शकतो, मात्र आजार पूर्णपणे कधीही बरा होणार नाही. त्याचप्रमाणे there is no vaccine prevent the AIDS. So prevention is more important. Hence our next point is prevention. As AIDS has no cure, prevention is the best option. If we know about the preventive measures, we can protect ourselves from the AIDS.
इट इज सेड, डोंट डाय ऑफ इग्नोरन्स. हे वाक्य आपल्याला महत्वाचं आहे. क्वेश्चन मे बी आस्क्ड, डोंट डाय ऑफ इग्नोरन्स इज सेड अबाउट डॅश डॅश डिसीज. साठी आपल्याला हे वाक्य नीट माहीत पाहिजे. म्हणजे इग्नोरन्समुळे, आपल्या दुर्लक्षामुळे आपल्याला मृत्यू यायला नको. म्हणजेच आपण अलर्ट असलं पाहिजे की जेणेकरून HIV इन्फेक्शन आपल्याला होणार नाही. मेनी ऑर्गनायझेशन्स आर प्लेइंग मेजर रोल इन प्रिव्हेन्शन ऑफ एड्स. अनेक संघटना आहेत की ज्या एड्सच्या प्रिव्हेन्शनमध्ये महत्त्वाचा रोल निभावत आहेत. त्यात सगळ्यात प्रमुख आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. NACO is the important name as well as its long form, National AIDS Control Organization. हा पॉइंट आपण नीट लक्षात घ्या. NACO. Again, many NGOs. NGO means non-government organization. Then which are the preventive measures? डिसीज किती भयानक असला, बरा न होणार असला तरी प्रिव्हेन्शन मात्र अतिशय सिंपल आहे. आपण जर ह्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला कदापि या आजाराचं इन्फेक्शन हे होणार नाही. पहिलं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे मेकिंग ब्लड फ्रॉम ब्लड बँक्स सेफ फ्रॉम HIV. ब्लड बँक्समध्ये जे ब्लड जमा केलं जातं आहे हे HIV पासून सेफ असलं पाहिजे. आणि अर्थात हल्ली ब्लड टेस्ट केल्याशिवाय HIV पॉझिटिव्ह किंवा इतर पॅथोजेन्स त्याच्यामध्ये आहेत की नाही हे सगळं तपासूनच ते ब्लड बँकमध्ये साठवलं जातं. त्यामुळे या पद्धतीने आजाराचा प्रसार हा कदापि होणार नाही. यूज ऑफ डिस्पोजेबल निडल्स अँड सिरिंजेस. सिंगल यूज म्हणजे डिस्पोजेबल किंवा आपण याला यूज अँड थ्रो असं म्हणतो. एकदा वापरून आपण ह्या वस्तू टाकून देतो. निडल आणि सिरिंज यांचं शेअरिंग तर पेशंटसाठी डॉक्टर्स करत नाहीत. फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ कंडोम्स इन द हाय रिस्क पीपल. जे हाय रिस्क पीपल आहेत किंवा जे प्रॉस्टिट्यूट्स आहेत या एरियाजमध्ये कंडोमचं फ्री डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं. कंट्रोलिंग ड्रग ॲब्यूज. इंट्राव्हेनस ड्रग्ज घेतल्यामुळे आजाराचा प्रसार होतो आणि म्हणून ड्रग ॲब्यूज कंट्रोल करणे ही एक महत्त्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. ॲडव्होकेटिंग सेफ सेक्स. सेफ सेक्सबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे. रेग्युलर चेकअप्स इन हाय रिस्क पॉप्युलेशन्स. जे हाय रिस्क पॉप्युलेशन्स आहेत यांचं नियमितपणे तपासणी करणे. अँड अवेअरनेस इन सोसायटी. समाजामध्ये एड्स आणि HIV बद्दल अधिक प्रमाणात जागरूकता निर्माण करणे जेणेकरून जर आपल्याला माहीत असेल की आजाराचा इन्फेक्शन कशा पद्धतीने होतं किंवा आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, इतकं जास्त लोकांना माहीत होईल तितकं ह्या आजाराचं आपल्याला प्रिव्हेन्शन हे यशस्वीपणे करता येईल. आणि या अवेअरनेस वाढीस लागण्याच्या दृष्टीनेच 1 डिसेंबर इज सेलिब्रेटेड ॲज द वर्ल्ड एड्स डे. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एड्स आणि HIVच्या संदर्भात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. रेडिओवरती, टेलिव्हिजनवरती, न्यूजपेपर्समध्ये, मॅगझिन्समध्ये किंवा काही ज्या संस्था असतील, NGOज असतील, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतील ते ह्या दिवशी वेगवेगळे सेमिनार्स, संवाद, चर्चासत्र आयोजित करतात की जेणेकरून ह्या आजाराची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि लोक स्वतःचा बचाव एड्सपासून करू शकतील. हा महत्त्वाचा पॉईंट आहे.
1st December is celebrated as World AIDS Day. So friends, this is about the AIDS, very dreadful disease but very simple to understand and very easy to protect ourselves from this disease. Please like, share and subscribe. Thank you.